नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र पूर्व आषाढ आहे. योग वरीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:36 ते 5:07 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:10 ते 12:58 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:07 ते 6:39 आणि यमगंड काळ दुपारी 12:34 ते 2:05 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि उत्साह, मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वेगवेगळी कामं करण्याकडे तुमचा कल भरपूर ॲक्टिव्ह तुम्ही दिसून याल. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात किंवा निर्णय घेऊ नका. स्वतःच्या भावभावनेचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं असे शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर खटके होण्याची शक्यता जास्त आहे. त्या संदर्भातले वादविवाद डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. शारीरिक दुखापतीच्या संदर्भातले काही त्रास होऊ शकते. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा आर्थिक व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा ओढवू शकतील. तर या संदर्भात काळजी घेणं थोडंसं महत्त्वपूर्ण राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. घरातला जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणावरून आपला तोल जाणार नाही याकडे लक्ष द्या. भावभावनेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास.
तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहेत. आजचा दिवस धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. थोडंसं फिरणं वगैरे जास्त असेल त्याच्यामुळे थकावट थोडी जास्त जाणवेल. त्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. आजच्या दिवशी अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला असेल. मात्र वैवाहिक जोडीदारावर खटके उडण्याची शक्यता राहील. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणावर आपला तोल ढळू देऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन अशा प्रकारचा दिसून येईल. छोट्या मोठ्या कारणांवर वादविवादाचे प्रसंग होऊ शकतील. मतांतर होऊ शकतील. थोडंसं स्वतःला कमी लेखण्याचा भावसुद्धा मनात येऊ शकेल. काळजी घ्या. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, जामीन राहणं, आर्थिक व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ होतील. मात्र खर्च तुमचे होणार नाही त्याकडे लक्ष द्या. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या कारणावरून वादविवाद होऊ शकतील. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज साफ सुटतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या कारणामुळे थोडेफार मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.